इतका पुरुष आणि मुळा बघा दिसतो त्या जरा चुलीवर हराळे केलीवर नारळे चुलीवर हराळी उगावली ती म्हणजे चूल पेटलीच नव्हती. मग पेटले असते तर त्या हराळ कशाला उगवले असती. मग जर पुढे गेला होय तर केळीवर मात्र नारळाचं बेट होत बाबा. आणि ती पाटानं पाणी होतं आणि घुंगूर गाणं होतं त्या जरा ऐकलं तिला देवानं बघितलं तर किडी फुटली होती. ह्याला म्हाताऱ्याची काही चूक नाही. होय होय हे काय कोण म्हाताऱ्याला सांगितलं कोण बरोबर आहे. किडी फुटली गेला म्हणलं बोळा घातला त्या बोळातनं पाणी पडतंय बाहेर म्हणला त्याच्या घुंगुरटे गाणं जाते. पाटानं ते पाणी घुंगूर आताच्या भाषेत म्हणजे काय आहे होय चिलट झाली. चिलट झाली ढाल झालं ढाल झालं. ढाल झालं चाचणी झाली. झाली आमकं झालं. घुंगूर बी आहे हा. दिसली असली घुंगूर बी असली. तर तवासला परगणा देव मांडली जवाला देवा ब्राह्मण पहिला मुलगा. या माघारी सन्नात्याला जागेला विचार केला मनाला बल भाला लावलेला वारू दिला गवल्याला बोला याला लागला हात. या वेळेला विचार केला म्हणा देव निद्रा झालेला होता त्या वेळेला मावशीच्या दारात बरं देवाने काय केलं बोल भाला लावला. नवरत्नाचे झाड उच्या पैशाला लावले. देव मावशीच्या दारात मावशी नाही घरात देवानं विचार केला म्हणा ताईपर्यंत परत भाग मावशी पाडायची. म्हणला हे खरून राजाच्या वाड्यालाच दिली होय असती. होय होय कामावर गेली नामावर गेलेले परत ते सर्व वाट बघितली पाहिजे. म्हणून देव निद्रा झाला त्या जागेला एवढं पाहिजे कुणी म्हणते का अरे काय सांगू तुला त्या जागेला सरकाराचा सवाल किंवा सरकाराचा शिपाई घोडा बांधून मावशीच्या दारात ही परत नाही केलं म्हणून वसुलीला आला बरं का होय जाऊन सांगितलं पाहिजे मावशीला म्हणून त्या वेळेला विचार केला मला पुढे निघून चालली मावशीच्या बरोबर का मावशी तुझ्या दारात सरकाराचा सवाल शिपायाला घोडा बांधाय बरं का काय करते काढले आणि माझी सरकाराचा वसूल एवढं म्हणल्यानंतर मावशीची तळवेळ घेऊन मस्त करायला गेली या. याला लागला